हाय मुलांनो, आज आपण EVSचा फर्स्ट लेसन बघणार आहोत. अवर फॅमिली. फॅमिली म्हणजे काय? तर तुम्ही जे आई बाबांसोबत राहता की नाही, तर त्याला म्हणतात आपली फॅमिली. आपल्या घरामध्ये जे जे कोण लोक राहतात तर ते आपले फॅमिली मेंबर्स असतात. ती आपली फॅमिली आहे. तर आज आपण त्याच्याबद्दल बघणार आहोत. आता इथे काय लिहिले बघा, पेस्ट युअर फोटोग्राफ हिअर. तुमचा फोटो इथे पेस्ट करायचा आहे. माय नेम इज, माझे नाव, तुमचे नाव काय आहे ते इथे पूर्ण नाव लिहायचे आहे. माय ॲड्रेस इज, आणि इथे तुमचा ॲड्रेस लिहायचा आहे. तुम्ही कुठे राहता ते लिहायचं आहे. आय स्टडी इन क्लास, तुम्ही कोणत्या क्लासमध्ये स्टडी म्हणजे शिकत आहात तर सेकंड, इथे लिहायचं आहे सेकंड. माय स्कूल्स नेम इज, स्कूल्स नेम म्हणजे तुमच्या शाळेचं नाव, स्कूलचं नाव इथे लिहायचं आहे. ठीक आहे. दिस इज मी, इथे जो तुम्ही फोटो चिटकवणार आहात तो तुमचा असेल. ओके. आता दिस इज माय फॅमिली. आता इथे काय करायचं, इथे ही मोठी जागा दिलेली आहे ना, तिथे पेस्ट युअर फॅमिली फोटोग्राफ हिअर. तुमच्या पूर्ण फॅमिलीचा फोटोग्राफ इथे चिटकवायचा आहे. इथे पिक्चर ते पेस्ट करायचं आहे. माय फादर इज, फादर म्हणजे तुमचे वडील, तुमचे बाबा. तुमचे बाबा काय करतात ते ऑक्युपेशन इथे लिहायचे आहे. कुणाचे इंजिनियर असतील तर इंजिनियर लिहायचं, डॉक्टर असेल तर डॉक्टर लिहायचं, टीचर असेल टीचर लिहायचं, जे काय असेल ते इथे लिहायचं आहे. माय मदर इज, तुमची आई काय करते ते लिहायचं आहे. जर कोणाची आई जॉब करत असेल तर तसं लिहायचं आहे. टीचर आहे, अजून काय नर्स आहे, डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, लॉयर आहे म्हणजे वकील आहे, किंवा जर तुमची आई घरीच असेल तर इथे होम मेकर असं लिहायचं आहे. ओके. आय हॅव डॅश डॅश ब्रदर्स अँड डॅश डॅश सिस्टर्स. तुम्हाला किती ब्रदर्स? ब्रदर असेल तर ब्रदर्सचे इथे नंबर लिहायचा आहे. नसेल तर आय हॅव नो ब्रदर अँड, आणि एक बहीण असेल तर 1 सिस्टर असं लिहायचं आहे. 2 सिस्टर. ओके. आणि जर सिस्टर नसेल तर आय हॅव नो सिस्टर, किंवा तुम्ही एकटेच आहात. आय हॅव नो ब्रदर्स अँड नो सिस्टर्स असं लिहायचं आहे. आय स्पीक्स डॅश लँग्वेज ॲट होम. तुम्ही घरी कोणती भाषा बोलता ते लिहायचं आहे. कोण मराठी बोलत असेल तर मराठी लिहायचं, कोण हिंदी बोलत असेल हिंदी लिहा, गुजराती लिहा, कन्नड लिहा, इंग्लिश लिहा. जी कोणती भाषा तुम्ही घरी तुमच्या फॅमिलीमध्ये बोलता ती इथे लिहायची आहे. ओके. नेक्स्ट बघूयात आता. वी लिव्ह विथ अवर फॅमिली. आपण आपल्या फॅमिलीसोबत, कुटुंबासोबत एकत्र राहतो. अ फॅमिली कॅन बी अ स्मॉल ऑर न्यूक्लिअर, अ बिग ऑर जॉईंट फॅमिली. मग ही जी फॅमिली असते ती प्रत्येकाची वेगवेगळी असते. मग ती स्मॉल किंवा न्यूक्लिअर असेल. स्मॉल म्हणजे छोटीशीच, आई बाबा आणि तुम्ही. ठीक आहे. तर त्याला छोटीशी फॅमिली म्हणतात, न्यूक्लिअर फॅमिली पण म्हणतात. किंवा बिग फॅमिली म्हणजे काका काकू असे जर आपण एकत्र राहत असू त्याला बिग किंवा जॉईंट फॅमिली असं म्हणतात. ठीक आहे. आता इथे बघा, हा मुलगा आहे. आय एम रोहित, मी रोहित आहे. रीटा अँड आय लिव्ह विथ अवर पॅरेंट्स. ही रीटा आणि मी माझ्या पॅरेंट्ससोबत म्हणजे आईवडिलांसोबत राहतो. रीटा इज माय सिस्टर. ही जी रीटा आहे ती माझी बहीण आहे. वी लिव्ह इन अ न्यूक्लिअर फॅमिली. आता ही छोटीशी फॅमिली आहे ना, आई बाबा आणि मुले. मग या फॅमिलीला स्मॉल फॅमिली किंवा न्यूक्लिअर, स्मॉलचंच दुसरं नाव काय आहे, न्यूक्लिअर फॅमिली असं म्हणतात. मोहन अँड आशा लिव्ह विथ देअर पॅरेंट्स, ग्रँडपॅरेंट्स, अंकल, आंट अँड कझिन्स इन द सेम हाऊस. आता ह्या ज्या फॅमिलीमधले हे जे मोहन आणि आशा आहेत तर ते त्यांच्या पॅरेंट्ससोबत, आईबाबांसोबत, त्याचप्रमाणे ग्रँडपॅरेंट्स, आजी आजोबांसोबत, अंकल अँट आणि त्यांच्या कझिनसोबत म्हणजे अंकलची जी मुले आहेत ती त्यांचे कझिन ब्रदर झाले, त्यांच्यासोबत एकाच घरात राहतात. दे लिव्ह इन अ जॉईंट फॅमिली. मग जेव्हा एवढे सगळे लोक, आजी आजोबा, आई बाबा, काका काकू, त्यांची मुलं आणि तुम्ही जेव्हा एकाच घरामध्ये राहतात तेव्हा त्याला जॉईंट फॅमिली असं म्हणतात. म्हणजे एकत्र कुटुंब, मोठं कुटुंब म्हणतात. वी आर ग्रोईंग, ग्रोईंग म्हणजे मोठे होणे. आता आपण मोठे होत आहोत. व्हेन आय वॉज बॉर्न, आय वॉज अ बेबी. बॉर्न म्हणजे जन्म होणे. जेव्हा मी जन्माला आलो किंवा आले तेव्हा मी कोण होतो,
तर छोटंसं बेबी बाळ होतं. माय मदर हॅड टू फीड मी देन अँड लुक आफ्टर मी. आणि जेव्हा मी बाळ होतो तेव्हा आई मला फीड मी म्हणजे खाऊ घालायची, दूध पाजायची आणि माझी लुक आफ्टर म्हणजे काळजी घ्यायची, माझ्याकडे लक्ष द्यायची. लुक ॲट मी नाऊ, आता माझ्याकडे बघा. इथं तुमचा जेव्हा तुम्ही बेबी होता की नाही तेव्हाचा इथे फोटोग्राफ चिटकवायचा आहे, पेस्ट करायचा आहे. ओके, आता माझ्याकडे बघा. नाऊ आय एम अ चाइल्ड, आता मी थोडं बेबीपेक्षा थोडं मोठं झालेलं आहे. आता मी एक लहान मूल आहे. आय एम 7 years old, मी 7 वर्षांचा किंवा वर्षांची आहे. आय कॅन ईट, आय कॅन बाथ ऑल बाय माय सेल्फ, मी आता स्वतः ईट म्हणजे खाऊ शकतो, बाथ म्हणजे मी स्वतः आंघोळ करू शकते. नाऊ आय गो टू स्कूल अल्सो, आता मी शाळेत सुद्धा जातो किंवा जाते. आय शॅल ग्रो अँड बिकम अॅन ॲडल्ट लाईक माय फादर इन अ फ्यू इयर्स, आणि अजून काही वर्षांनंतर मी माझ्या वडिलांसारखा मोठा होणार आहे. अडल्ट म्हणजे प्रौढ, मोठा होणार आहे. लॅटर ऑन आय शॅल ग्रो ओल्ड लाईक माय ग्रँडफादर, आणि त्यानंतर मी अजून मोठा होणार आणि मग माझ्या आजोबांसारखा ओल्ड म्हणजे म्हातारा होणार. माय सिस्टर विल अल्सो ग्रो अप अँड बिकम ॲन ॲडल्ट लाईक माय मदर, माझी बहीणसुद्धा मोठी होणार आणि माझ्या आईसारखी प्रौढ होणार, मोठी होणार. लॅटर ऑन शी विल ग्रो ओल्ड लाईक माय ग्रँडमदर, आणि अजून काही वर्षानंतर ती म्हातारी होणार, माझ्या आजीसारखी वयस्कर होणार. फॅमिली लाईफ इज फन वेदर वी लिव्ह इन अ स्मॉल ऑर बिग फॅमिली. फॅमिली लाईफ, आपली जी फॅमिली लाईफ आहे की नाही ती खूप मजेशीर असते, त्याच्यामध्ये मज्जा येते. जरी आपली छोटीशी फॅमिली असो किंवा मोठी फॅमिली असो तरीसुद्धा आपल्याला आपल्या फॅमिलीमध्ये मजा येते. ॲज मेंबर्स ऑफ अ फॅमिली एव्हरीवन हेल्प्स विथ द हाऊस वर्क, आणि जे फॅमिली मेंबर्स आहेत ते प्रत्येक कामामध्ये एकमेकांची मदत करतात. वी चिल्ड्रन अल्सो हेल्प अवर पॅरेंट्स बाय डुईंग स्मॉल जॉब्स, आपण छोटी मुले सुद्धा आपल्या पॅरेंट्सना, आईवडिलांना छोटी छोटी कामे करून मदत करतो. हो ना, एखादी वस्तू पाहिजे असेल आईवडिलांना तर ते म्हणतात आणून दे, आपण आणून देतो. पाणी दे, पाणी देतो. अशी जी छोटी कामे आपल्याला जमू शकतात ते आपण करत असतो. वी हेल्प अवर मदर इन द किचन, आपण आईला किचनमध्ये मदत करत असतो. वी वॉटर द प्लांट्स अँड हेल्प टू कीप द हाऊस क्लीन, आपण झाडांना पाणी घालतो आणि आपलं घर स्वच्छ ठेवण्यासाठी सुद्धा मदत करतो, घरात झालेला पसारा आवरतो. हो ना. वी कीप अवर बुक्स अँड क्लोथ्स इन ऑर्डर, आपण आपले बुक्स, पुस्तके आणि क्लोथ्स म्हणजे कपडे व्यवस्थित ठेवतो. वी हेल्प अवर ग्रँडपॅरेंट्स अँड एन्जॉय गोईंग फॉर वॉक्स विथ देम, आपण आपले जे ग्रँडपॅरेंट्स आहेत, आजी आजोबा आहेत, त्यांना सुद्धा मदत करतो. त्यांना त्यांचा चष्मा पाहिजे, पेपर पाहिजे, कोणती गोष्ट पाहिजे तर ती आणून देतो आणि त्यांच्यासोबत फिरायला जायला सुद्धा, वॉकिंगला जायला सुद्धा त्याची मज्जा घेतो. वी मस्ट ऑलवेज शो रिस्पेक्ट टुवर्ड्स अवर एल्डर्स, एल्डर्स म्हणजे मोठे, आपल्यापेक्षा जे मोठे लोक आहेत तर आपण नेहमी त्यांचा रिस्पेक्ट म्हणजे आदर केला पाहिजे, त्यांना उलटं बोलायचं नाही, त्यांनी सांगितलेली कामे ऐकायची. ओके, इथे बघा दाखवलेलं आहे माय फॅमिली अँड मी, ही माझी फॅमिली आणि मी. घरामध्ये बघा हे दरवाजा क्लीन करत आहे, हे खिडकी क्लीन करत आहे, आपले बुक्स, आपली बॅग व्यवस्थित भरून ठेवत आहेत, आपल्या आजोबांसोबत ही फिरायला वॉकिंगला गेले आहे, त्यांना रोड क्रॉस करण्यात मदत करत आहे. तर अशा प्रकारे छान छान कामे करत आहात. ठीक आहे. क्लासरूम ॲक्टिव्हिटी ही क्लासमध्ये करायची आहे. नेम एनी 2 ॲक्टिव्हिटीज दॅट यू डू टू हेल्प युअर पॅरेंट्स, तुम्ही तुमच्या पॅरेंट्सना मदत करण्यासाठी कोणती कोणती कामे करतात तर ही 2 कामे इथे लिहायची आहेत. ठीक आहे, जी तुम्ही घरी करत असाल ना ती लिहा. रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, अ फॅमिली कॅन बी अ स्मॉल ऑर न्यूक्लिअर, बिग ऑर जॉईंट फॅमिली. फॅमिली ही स्मॉल किंवा न्यूक्लिअर म्हणजे छोटीशी फॅमिली असू शकते किंवा बिग ऑर जॉईंट फॅमिली असू शकते, मोठी एकत्र फॅमिली असू शकते. सेकंड, वी शाल ग्रो अँड बिकम ॲडल्ट्स लाईक अवर पॅरेंट्स, आपण सुद्धा मोठे होऊ आणि आपल्या पॅरेंट्ससारखे, आईवडिलांसारखे प्रौढ होऊ. लॅटर ऑन वी शाल ग्रो ओल्ड लाईक अवर ग्रँडपॅरेंट्स, आणि त्यानंतर आपण आपल्या आजी आजोबांसारखे वयस्कर म्हातारे होऊ.
3. As members of a family, everyone helps with the housework. आपण आपल्या फॅमिलीचे मेंबर आहोत, आपल्या फॅमिलीचा एक भाग आहोत, पार्ट आहोत, म्हणून आपण आपल्या फॅमिलीमध्ये प्रत्येकजण एकमेकांना हाऊसवर्क, घरातल्या कामामध्ये मदत करत असतो. वी चिल्ड्रन ऑल्सो हेल्प अवर पॅरेंट्स बाय डुईंग स्मॉल जॉब्स. आपण लहान आहोत म्हणून आपण आपल्या पॅरेंट्सना छोट्या छोट्या गोष्टी करून घरामध्ये हेल्प करत असतो. ओके, समजला लेसन? बाय.